इकडे काय ग, काय अडचण आहे तुझी नेमकी? कायला ते ए तुमच्या काय बापाची पेंडी का इथं? याला बोंबलं त्याला माग काय तो म्हणणं काय? म्हणणं काय तुम्हाला कळत नाही का? ते एवढे श्रीमंत आणि तिथं द्यायचं आणि तुम्ही ना तुमच्याच पोरीचा विचार करता, मग लहानीचा अजिबात विचार करत नाही. काय डोक्यावर पडली का ग? हा काही अडपट बाई आहे काय तू? लहानीचा विचार करत नाही म्हणजे तिचं लग्न करून द्यायचंय का आता? तिचं लग्न लावायचंय का आता? वय आहे का तिचं लग्न करायचं? एवढी हौस असेल तर सांग, देतो तिथं बी बार उडून. नाही तसं नाही म्हणत मी, पण मग यांच्याकडे एवढा पैसा पाणी आहे, ते कधी जत्राला यायला आले तर आपले त्याची ठेप ठाणं पण झालं पाहिजे ना करणं. किती खर्च लागन? सोनं तर नाही ना खायची ती माणसं, हा खायला भाकरच खातात ना. का 4 माणसं जीव घालायची ऐपत नाही आपली, 5 येते 10 येते, नाही जीव घालायचो का आपण? आणि पोरींसाठी नाही करायचं तर कोणासाठी करायचं ग? राहू द्या नाना, नका ना बोलू. ती जर म्हणत असेल तर ठीक आहे, नाही करत मी आता लग्न. नाही नाही मग काय तशीच राहते काय? हा अरे हिला अक्कल नको होय? एवढी चांगली माणसं चालून आल्यात आणि हिच्यासाठी नाही करणार का मी? हिच्यासाठी नाही बघणार का एवढं चांगलं स्थळ मी? आणि हिच्यापेक्षा चांगलं तिच्यासाठी बघन मी, पण होऊ दे ना हिचं लग्न. पण ती सगळी कमाई सगळं सासवलेलं हिलाच उडतंय ना आता. कोण म्हणलं तुला? हा का बुद्धी जागेवर नाही काय तुझी? पहिल्या लग्नात खूप खर्च होतो, नंतर परत एकत्र करायला नेला किती वेळ जाईल? अरे मी करीन पैसे गोळा, ह्याच्या त्याच्याकडनं याचा निघीन आणि नाही जमलं ना वावारी किन, पण हिचं बी कल्याण करीन मी. दोन्ही माझ्याच पुरी आहे आतापर्यंत, ह्यांच्यासाठीच करतोय मी. नाना जाऊ दे चला. नाही जाऊ द्या काय जाऊ द्या. आणि हे बघ वावर नाही राहिली, एक बार मजुरी करून पोट भरू आपण, पण या दोघींचं चांगलं करू. कशाला मध्ये आडवा पाय घालती तू? आता तर अजून माझं शिक्षण पण बाकी आहे, तरी गप्प माझं गा. लग्न काय गप्प तू. गप्प दीदी मोठी आहे. जाऊ दे नाही, कशाला विषय वाढवती. नाही नाही मी काय तिचं ऐकत बसणार नाही. हे बघ आत्ताच्या आत्ता जाणार आहे मी आणि त्या पाहुण्यांना होकार देऊन टाकणार आहे. अजिबात सांगायचं नाही. होकार द्या ना, मग हिच्यासाठी द्या, त्यांना वर द्यावाला. हिच्यासाठी हा कळलं का तुला? मी आहे ना तुला खरंच आई समजत होतो हिची, पण आज मला कळलं तुझ्या मनातच पापी. ह्या पुरीसाठी चांगली सोयरीक आली तर बघवत नाही होय तुला? हा मग तुम्ही तर म्हणता ती पण पोरगी तुमचीच आहे, म्हणतात ना तिला पण चांगलं करेल, मग द्या ना हिचं लग्न त्या पोराशी करून. नाही हिचं करून द्या, हिला थोरलीच नाही लावायचं का लग्न? तिला बघू दुसरं. पण हे स्थळ आलंय चांगलं आहे ना, चांगला मुलगा आहे, तर हे मुलीचं लावून द्या ना. अगं तुला समजत कसं नाही? हिच्यापेक्षा चांगलं तिच्यासाठी बघन मी का? नाहीच होऊन द्यायचं तुला हिचं कल्याण? नाही करायचं का लग्न हिचं? नाही लावायचं हिचं लग्न. हिच्या हिला आहे ना, हिला ठोकर टाकू दे. हिला आहे ना एक तुम्ही हान चाललंय काका, याची इज्जत घालवायची का पाहुण्यांसमोर? काय झालं? तुम्ही तो लाड का लागला नाही एखादं? हे असं पाहुण्यांसमोर तुम्हाला माझी इज्जत घालायची होती आणि दांडा घ्यायचा होता का? नाही नाही तुझ्या डोक्यातच टाकाय पाहिजे होता.